चालून दाखवा मला. चला 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 या 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 या. वा 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 शाबास. आता पळा आता पळा आता पळा. वा 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 ये ये ये. शाबास शाबास शाबास. आला 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 आला. आयशा. वा 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 शाबास नारायण. असंच चालायचं पळायचं तोल सावरायचा पडायचं नाही बरं. वा वा. हवं लहान लेकरू आहे, पडलं धडलं म्हणजे समजल नव त्याला. रस्ते कसे असतात, खाच खळगे कसे असतात. वय कळतंय. अहो मी नारायणला काय शिकवायचं म्हणलं का शाळेतल्या गुरुजीवांनी तू माझीच शाळा घेते. अगं म्हणलं लेकरू आपलं नवसच आहे, त्याला जपायला नको. जपा. मी कुठं म्हणते नको, पण एवढं बी फुलावानी जपू नका. फुलं नाजूक असते, उन्हाने कोमेजून जातात. एवढ्यातच त्याला रस्त्याची खाच खळग्यांची भीती दावली, कसं व्हायचं हो लेकराचं. तू म्हणते ते बी खरं आहे, पण आपल्या नारायणाला कसली इजा होऊ नये असं वाटतं बघ. आणि तू फुलाचं म्हणत असशील तर देवाला वाहिलेलं फूल नाजूक असलं तरी उन्हातानाची भीती नसते त्याला, कारण देवाच्या आशीर्वादानं ते कधीच कोमेजत नाही. आपल्या नारायणाचं बी तसंच आहे. आपलं नारायण म्हणजे महाराजांनी आपल्या ओंजळीत घातलेलं फूल आहे, मग त्याला जपायला नको. महाराज तुमच्या आशीर्वादानं आम्हाला जर पोरं बाळ झाली तर आमचं पहिलं पोर तुमच्या चरणी अर्पण करू महाराज. गण गण गणात बोते. हे सोय कसल्या विचारात पडली ग? अहो बोल की बोल. शिरपा भाऊजींनी आत्तापासून 10 आठवण करून दिली. आपण आपल्या नारायणाला महाराजांच्या चरणी अर्पण करणार होतो. आता कसं व्हायचं? मी काय म्हणते, म्हणजे बघा पटलं तर घ्या, नाही तर राहू द्या. आता तसं बी मला दिस गेल्यात, म्हणजे आपल्या पदरात अजून एक लेकरू येणारच आहे. तेव्हा नारायणाला ठरल्याप्रमाणे आपण महाराजांच्या चरणी अर्पण केलं तर. हे अगं आई आहेस का कोण आहेस तू? अगं दुसरं पोर झालं तरी दुसरंच ना, पहिलं ते पहिलं, आणि त्यात तो बी पोरगा. समजा या येळेला तुझ्या पोटी पोरगी जन्माला आली तर माझ्या वंशाचा दिवा मी महाराजांना दिला तर ते काय परत देणार होय मला? येड्यालागत बोलते काहीतरी. भास्कर महाराज म्हणजे आम्हाला दिलेला शब्द पाळायचाच नाही असं तू ठरवलेलं दिसतंय. महाराज गुलाबाची फुलं किती छान उमलत ना, बघून किती मन प्रसन्न होत आहे. महाराज मोह हा असाच असतो, त्याला इच्छांचे फाटे फुटत जातात. एक एक इच्छा पूर्ण होते, मागोमाग नव्या इच्छेची नवी पालवी फुटते, आणि त्यावरही फूल उमलावं म्हणून आपण वाट पाहत राहतो. महाराज मी पुरे होऊ दे तुझ्या मनासारखं. आता हे रोप तो उपटून टाक असं आम्ही तुला अजिबात सांगणार नाही. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभतो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा, नमो पंत अनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री सुमती, हरी पाविचे तो सभा. केवढे भाग्यवान आहोत आपण. आपल्याला मुलबाळ नाही म्हणून दुःखात होतो आपण. नारायण झाला, त्याला भाऊ झाला. आता कसं आपलं घर म्हणजे
बहरलेल्या झाडासारखं स्वरूप झालं बघ त्याला. मना सज्जना भक्ती पंथेची खरं आहे. तरी श्री हरी पावी संस्कार बी लई चांगले करतोय आपण. वासना दुष्ट काम आणि त्यांच्या वागण्या बोलण्यात सारं गाव पाहतेच की. मना धर्मता नीती सोडू नको मना अंतरी सार विचार राहो. अरे देवा, एवढं सुंदर भरलेलं गुलाबाचं झाड अचानक कसं कोमेजलं? त्याला कीड कशी काय लागली? समाजाला उपयोगी पडणारी झाडं आम्ही रुजवायला सांगतो, पण ती उपयोगी नसतील तर त्याच्या असण्या नसण्याने काही फरक पडत नाही. उपटून टाक. अरे ना, नवे कपडे घातलेस ना, हे घे नवी टोपी. हा बाबा, माझ्या वाढदिवसाला बी नवी कपडे व नवी टोपी. मग आणणार. नारायणाला जे जे मिळतं ते समजा पाहिजे असतं यासनी. मग यांचा मोठा भाऊ म्हणजे आदर्श आहे यांच्यासाठी. बरं का पोरांनो, दादासारखा नीट अभ्यास करायचा. चारीचे चारी येत पाठ पाहिजेत. दादासारखं पंचक्रोशीत नाव मोठं करायचं. हा हो ना? हो बाबा. हा शाबास शाबास. अगं झालं का नाही तुझं? लेकरू ताटकळ आहे माझं इथे. ये आले हो हे दे माझ्याकडे. हा बाळा, तू 14 वर्षाचं झालास. एवढ्या लहान वयात सुधी आई बापाचे जे नाव करतोयस त्याचा लय अभिमान आहे आम्हाला. आई, अगं तूच म्हणतेस ना की माझ्यावर गजानन महाराजांची कृपा आहे म्हणून. वय रे बाळा. अगं मग माझ्या यशाचं श्रेय गजानन महाराजांना दे ना. आज माझा वाढदिवस आहे ना, मग आज तरी मला महाराजांकडे घेऊन चला. अगं तू वळणार आहेस का? नुसतंच ताट घेऊन उभं राहशील? वय वय बस रे. वा वा. चला आता बाबांचा आशीर्वाद घ्या. आईचं पहिला. वा 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 वा. शिकला शिकला शिकला. वा वा. बाबा सांगा ना, जायचं आपण आज महाराजांकडे? नक म्हणजे आज नक जाऊ की कधीतरी. आई, नारायण, नारायण, ए बाबा, काय झालं तुला? नारायण, हे नारायण, अरे काय झालं? ए नारायण, ए नारायण, ए बाबा, नारायण, हे नारायण, हे नारायण, हे नारायण, नको रे बाबा, नको. पाणी ए बाबा,
वैद्य भाऊ काय काय झालंय काय माझ्या नारायणाला? चांगली दवा द्या, लवकर गुण यायला पाहिजे. आमचा जीव टांगणीला लागलाय वो. बुवा खर्चाची फिकीर नका करू. वाटल्यास मी माझी जमीन घाण ठेवून सावकाराकडं माझ्या पोराला वाचवा. एवढा हुशार आहे माझा पोरगान, त्यालाच असं झालं. वैद्य भाऊ तुम्ही बोलत का नाही? बुवा वाटल्यास मी शहरातल्या एका मोठ्या वैद्याकडे घेऊन जातो त्याला. त्याचा आता काही उपयोग होणार नाही. त्याला फार उशीर झालाय. हा व, पण असं झालं तरी काय माझ्या नारायणाला? सांगा तरी. त्याच्या छातीत सर्दी जमा झाली, त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. त्याचा रक्तदाबही कमी झालाय. त्याच्या छातीतली सर्दी जर कमी झाली तर तो पूर्वीसारखा श्वास घ्यायला लागेल. पण आता वेळ निघून गेली आणि औषधाची कितीही मात्रा वाढविली तरी गुण येणं कठीण आहे. औषधाला काम करायला जो वेळ लागतो तो निघून गेलाय. आजार बळावलाय आणि हे लक्षात यायला वेळ लागला. बुवा हवा आता करायचं काय? परमेश्वराच्या हाती सोडून द्यायचं. आता परमेश्वराचं नाव घ्या. आपल्या हाती काहीही उरलेलं नाही. हा फार फार तर या आठवड्यावरचा सोबती आहे. बुवा अहो बोलताय काय? होय, आमच्या वैद्यकीय आडाख्यानुसार हा सोमवारच्या सूर्यास्तापर्यंतचा सोबती आहे. परमेश्वरावर सोडून द्या. ए नारायण, ए बाबा असं नको रे पुरा आपल्या सोबत. ज्यांना गुरु मानलं त्यांना दिलेला शब्द पाळला नाहीत म्हणून ही शिक्षा. गुरुलाच काय पण कुणालाही खोटं वचन देऊ नका. ते पाळलं नाही तर त्याचा त्रास समोरच्या व्यक्तीला होतो आणि त्या व्यक्तीला आपण त्रास दिला म्हणून त्याचे परिणाम आपल्यालाही भोगावे लागतात. हे सदैव लक्षात ठेवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, महाराज मला क्षमा करा. माझी चूक झाली. तुम्हाला दिलेला शब्द मी पाळायला हवा होता महाराज. मी ते गुलाबाचं रोपटं उपटायला हवं होतं महाराज. मला क्षमा करा महाराज, मी चुकलो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. औषध माझं त्याला. अरे पोरा शांत हो रे. तुकारामा अरे काय झालं नारायणला? शिरप बघणार रे लेकरू माझं कसं करून राहिलं. नारायणा पाहुणे लय उपचार केले हो. पण याचा खोकला काय बी केला कमी होत नाही. बाहेर गाव गेलो होता, कळालं नारायण आजारी म्हणून लगोलग मी घेऊन आलो इथं. 7वा दिवस आहे बघ आज. 7वा दिवस? वैद्यभवानी आज सूर्यास्तापर्यंतची वेळ दिली. आज सूर्यास्तापर्यंत जर ह्याचा खोकला नाही थापला तर मला ठाऊक आहे ही सगळी महाराजांचीच लीला आहे. गणगणात बोलते.
गण गण गणात बोलते 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 गण गण गणात बोलते